फ्रेंड्स, प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण वर्षभर टिकणारा अगदी परफेक्ट चव आणि सुंदर असा रंग असलेला मसाला कसा करायचा तो बघणार आहोत। खूप सुंदर असा मसाला तयार होतो। पूर्ण रेसिपी बघा, त्यामध्ये परफेक्ट असं प्रमाण मी सांगितलेलं आहे। एकदा मसाला केला की त्याचा वास तर छान येतो, अगदी वर्षभर छान टिकतो। भाजी सुद्धा खूप छान येते आणि एखादी रस्सा भाजी किंवा कोणतीही भाजी आपण केली तर त्याची चव आणि त्याचा रंग खूपच सुंदर दिसतो। असा मसाला कसा करायचा आहे आजच्या भागात मी दाखवलेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान असा मसाला इथे तयार झालेला आहे। अगदी सुंदर असा मसाला आपण दळून आणायचा आहे, त्यानंतर एखाद्या बरणीमध्ये हवाबंद असा भरून ठेवायचा आहे। वर्षभर छान टिकतो, तुम्ही एकदा नक्की करून बघा। त्यासाठी इथे आपण 5 प्रकारच्या मिरच्या वापरायच्या आहेत। त्यानंतर इथे सगळे मसाले मी इथे काढून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता अगदी सगळी छान अशी मसाल्याची काढून तयारी करून घेतलेली आहे। काही मसाले आपल्याला कोरडे भाजून घ्यावे लागतात, काही मसाले आपल्याला तेलामध्ये छान तळून घ्यावे लागतात, त्यामुळे त्याचा छान असा वास येतो। मस्त मसाले तेलामध्ये टाकल्यानंतर फुलून येतात। इथे तुम्ही बघू शकता आम्ही इथे सगळी तयारी करून घेतली आहे। धणे छान निवडून घेतलेले आहेत, सगळे मसाले वेगवेगळे असे काढून घेतलेले आहेत आणि मिरच्या 2 ते 3 दिवस आपल्याला कडकडीत उन्हामध्ये छान अशा वाळवून घ्यायच्या आहेत। इथे 5 प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या सगळ्या स्वच्छ केलेल्या आहेत, त्याचे देठं काढून घेतलेले आहेत, उन्हामध्ये छान कडकडीत वाळवून घेतल्या आहेत। त्यामुळे आपल्याला जास्त वेळ मिरच्या भाजाव्या लागत नाहीत। कडकडीत उन्हामध्ये वाळल्यामुळे पटकन अशी तुटते मिरची, तुम्ही हाताने अशी तोडून बघायची, कुरकुरीत अशी मिरची तयार होते। जास्त आपल्याला भाजावा लागत नाही मसाला। आता आपण मसाला करायला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला आधी कोरडे मसाले भाजून घ्यायचे आहेत। कोरड्या मसाल्यांमध्ये आधी छान असं कढई मी तापवून घेतलेली आहे। आता गॅस बारीक केलाय, थोडासा मध्यम असा गॅस करायचा आहे आणि त्याच्यावरती खमंग असे होईपर्यंत, छान कोरडे होईपर्यंत धणे भाजून घ्यायचेत। हे पाव किलो मी इथे धणे घेतलेले आहेत। धणे आपले छान भाजून घेतलेत, एका ताटात काढून घेतलेत। त्यानंतर आपल्याला 50 ग्रॅम बडीशोप घ्यायची आहे, 50 ग्रॅम आपल्याला जिरे घ्यायचे, दोन्ही एकत्र करून छान अगदी बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। मसाला तुम्ही जेवढा छान भाजून घ्याल तेवढीच त्याची चव खूप छान येते। तुम्ही बघू शकता अगदी बारीक गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत इथे बडीशोप आणि जिरे आपण भाजून घेतले, ते सुद्धा गार करण्यासाठी एका ताटात काढून घेतलेत। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला पाव लिटर तेल घालायचं आहे। त्यामध्ये एक एक करून आपण सगळे असे मसाले छान तळून घ्यायचे, जेणेकरून त्याचा वास असा छान येईल। मस्त असे मसाले फुलून येतात। इथे आपण दालचिनी घेतलेली आहे, दालचिनी सुद्धा आपण मस्त फ्राय करून घेतली आहे तेलामध्ये। आता आपल्याला लाल फूल घालायचं आहे। सगळे मसाले छान असे तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत। गॅस अगदी बारीक करायचा आहे, तेल तापलेलं आहे, बारीक गॅसवरतीच मसाले करायचे आहेत, जेणेकरून ते जळू नये। त्यानंतर आपण इथे बदाम फूल घेतलेलं आहे, बदाम फूल सुद्धा 15 ग्रॅम आपण वापरलेलं आहे। सगळे मसाले आपल्याला छान असे तळायचे आहेत। गॅस बघू शकता अगदी बारीक आहे। तेलामध्ये टाकल्यानंतर मसाले छान असे फुलून येतात, खूप इथे छान असा वास येत आहे तेलाचा, मसाल्यांचा। इथे बघू शकता आता आपण इथे घेतलेले आहेत चक्रीफूल, चक्रीफूल सुद्धा आपण छान असं तळून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण मसाला वेलची घ्यायची आहे। सगळे मसाले छान असे फुलून येत आहेत, तेलामध्ये टाकल्या टाकल्या वेलची अशी छान फुलून आली आहे। सगळी वेलची आपण व्यवस्थित काढून घ्यायची आहे। मसाला वेलचीमुळे खूप छान असा वास या मसाल्याला येतो। आता इथे लवंग घेतलेली आहे, 15 ग्रॅम लवंग आपण इथे घेतलेली आहे। लवंग सुद्धा तेलामध्ये टाकल्यानंतर पटकन अशी फुलून येते। अगदी बारीक गॅसवरती सगळे मसाले फ्राय करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता किती छान अशी लवंग आपली तळली गेलेली आहे, फुलून सुद्धा आलेली आहे, पटकन अशी मोठी झाली आहे। त्यानंतर त्रिफळा घेतलेला आहे, 15 ग्रॅम त्रिफळा यामध्ये घालायचा आहे। त्रिफळ्यामुळे खूप छान असा वास येतो। यामध्ये आपल्याला नागकेशर सुद्धा 15 ग्रॅमच घालायचं आहे। इथे आपण मिरे घेतलेले आहेत, मिरे सुद्धा छान बारीक गॅसवरती तळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता तेलात टाकल्या टाकल्या पटकन असे मिरे वरती आलेले आहेत, मस्त मसाले फुलून येतात, छान असा त्याचा वास आपल्याला इथे येत आहे। त्यानंतर आपण इथे 10 ग्रॅम असं हिंग घेतलेलं आहे। हिंग असं छानपैकी तेलामध्ये तळून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याचा हिंगाचा खूप छान वास येतो, मसाला टिकण्यासाठी सुद्धा मदत होते। आता त्यामध्ये आपल्याला तेजपत्ता घालायचा आहे। इथे 50 ग्रॅम तेजपत्ता घेतलेला आहे। तेजपत्ता सुद्धा अगदी कुरकुरीत होईपर्यंत तेलावरती फ्राय करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता छान असा तेजपत्ता आपला फ्राय होतोय। मस्तपैकी फ्राय झाल्यानंतर कुरकुरीत एक पान घेऊन आपण तोडून बघायचं आहे, कडक झाल्यानंतर आपण पटकन काढून घ्यायचं आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे, त्यामध्ये आपल्याला दगडफूल घालायचं आहे। दगडफूल अगदी पातळ असतं कागदासारखं, त्यामुळे गॅस बंद करायचा आणि मगच याच्यामध्ये घालायचं, नाही तर पटकन ते जळू शकतं। आता सगळे मसाले आपले छानपैकी असे तळून झालेले आहेत। इथे सगळं गार करण्यासाठी मी साहित्य ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता धणे सुद्धा आपले छान भाजून झालेत, सगळं भाजलेलं साहित्य थोडंसं थंड झालेलं आहे। त्यानंतर इथे आपण एक एक करून एका बाजूला आपण मिरची भाजायला सुरुवात केलेली आहे। यामध्ये आपण आता काश्मीरी मिरची घेतलेली आहे, 100 ग्रॅम काश्मीरी मिरची व्यवस्थित बारीक गॅसवरती छान अशी फ्राय करून घ्यायची आहे, अगदी कुरकुरीत होईपर्यंत। उन्हामध्ये वाळवल्यामुळे आपली पटकन मिरची भाजली जाते, जास्त वेळ आपल्याला भाजाव्या लागत नाहीत मिरच्या।
आता ही थोडीशी छान तेलामध्ये फ्राय करायची आणि पटकन तोडून बघायची. पटकन अशी तुटली की मिरच्या झाल्या असं समजायचं. आता छान फ्राय झाल्यानंतर एक एक करून आपण सगळ्या मिरच्या अशा मस्तपैकी भाजून घेणार आहोत. इथे शंकेश्वरी मिरची घ्यायची आहे, ती सुद्धा आपण 100 ग्रॅम घेणार आहोत. ती सुद्धा मिरची अगदी थोड्याशा तेलामध्ये थोड्या तेलामध्येच या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. अगदी खूप फक्त थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता ही छान भाजून आली, तुम्ही बघू शकता छान असा त्याचा रंग आलेला आहे. कुरकुरीत अशी मिरची झालेली आहे. ती सुद्धा मिरची काढून थंड करायला ठेवलेली आहे. त्यानंतर 100 ग्रॅमच बेडगी मिरची आपल्याला घ्यायची आहे. या सगळ्या मिरच्यांमुळे खूप छान असा मसाल्याला परफेक्ट रंग येतो. इथे बघू शकता अगदी थोड्याशा तेलामध्येच मी या मिरच्या सगळ्या छान फ्राय करून घेत आहे. मस्त असे छान गरम झाल्यात मिरच्या, त्याचा रंगसुद्धा छान आला आहे, कुरकुरीत झाल्या आहेत. मी अशी मिरची तोडून बघितली आहे, पटकन अशी तुटली जाते. त्यानंतर इथे आपण लवंगी मिरची घेतलेली आहे, त्यामुळे छान असा तिखटपणा आपल्या मसाल्याला येतो. इथे 1/2 किलो लवंगी मिरची देठं काढून सुकवून घेतलेली आहे. 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवल्यामुळे आधीच ती कुरकुरीत आहे. आपल्याला इथे जास्त भाजण्याची गरज मला पडलेली नाही आहे. मस्तपैकी 3 ते 4 मिनिटातच ही मिरची आपली तयार झाली. इथे बघू शकता छान अशी मिरची मी भाजून घेतलेली आहे. सगळं तेल व्यवस्थित लागलेलं आहे. सगळ्या मिरच्या छान भाजल्या गेलेल्या आहेत. रंगसुद्धा खूप छान आला आहे. आता या सगळ्या मिरच्या आपण काढून घ्यायच्या आहेत. सगळं साहित्य एक एक करून मी सगळं गार करण्यासाठी बाजूला ठेवत आहे. तुम्ही बघू शकता छान असा रंग आला आहे. मिरची छान तयार झालेली आहे. त्यानंतर आता आपली राहिलेली पांडी मिरची जी आहे ती सुद्धा आपण इथे व्यवस्थित भाजून घेणार आहोत. थोडं तेल टाकून आपण 750 ग्रॅम म्हणजेच 1/4 किलो अशी पांडी मिरची घेतलेली आहे. अशा प्रकारे 5 प्रकारच्या मिरच्या घेऊन आपण हा मसाला केला आहे. छान अशा या मिरच्या सगळ्या मी भाजून घेते. सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या एकत्र केल्यामुळे मसाला छान येतो. काहींना रंग छान असतो, काहींना चव छान असते. त्या आणि काश्मीरी मिरची पावडरमुळे आपला रंग तर छान येतोच, लवंगी मिरचीमुळे आपल्या मसाल्याला तिखटपणा सुद्धा खूप छान येतो. आता सगळ्या अशा मिरच्या गार झालेल्या आहेत. एक एक करून इथे मी एक मोठं पातेलं घेतलंय, त्यामध्ये गार झालेल्या सगळ्या मिरच्या एकत्र आपण करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण जो भाजून ठेवलेला छान असा मसाला आहे तो सुद्धा एक एक करून यामध्ये आपण मिक्स करायचा आहे. खूप छान असा मसाल्याचा इथे खमंग असा वास सुटलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान असे आपले परफेक्ट मसाले भाजून झालेले आहे. कुठेही मसाला जळालेला नाही आहे किंवा डार्क असा भाजला गेलेला नाही आहे. मस्त असा कुरकुरीत मसाला सगळा आपला तयार आहे. हे सगळे मसाले एकत्र करायचे आहेत, तुम्ही बघू शकता. आणि कोरडे जे वाटण आपण करून ठेवलेले होते, कोरडे मसाले सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. इथे आपण जिरे, बडीशोप, त्यानंतर धणे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित टॉस करायचं आहे. हे सगळं एकजीव करायचं आहे. पांडी मिरची आपली गार होते तोपर्यंत मी सगळे मसाले एकजीव करून घेते. नंतर सगळ्या मिरच्या आणि हा मसाला आपण एकत्र करून एका मोठ्या पिशवीतनं दळायला द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आत्ताच दिसतोय ना, खूप छान असे मसाले दिसत आहेत. तयार झाल्यानंतर खूपच छान असा मसाला तयार होतो, अगदी वर्षभर टिकतो. तुम्ही बघू शकता छान असा रंग आलाय आत्ताच, इतकी सुंदर दिसतोय मिरचीचा मसाला. आता एका डंकावरती जाऊन आपण हे मस्तपैकी कुटून आणायचं आहे. चक्कीमध्ये दळून आणण्यापेक्षा डंकावरती कुटलेल्या मसाल्याला खूपच छान चव येते. तो मसाला अगदी चवीला वेगळाच लागतो. मला तर हाच अनुभव आहे. तुम्हाला काय अनुभव असेल तर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आता बघू शकता इथे सगळा मसाला आपण दळून घेतला आहे. सगळं साहित्य वापरून आपला 2 किलो 70 ग्रॅम असा मसाला तयार झालेला आहे. आता हा मसाला आपण घरी आल्यानंतर एका हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा मसाल्याला रंग आलेला आहे. अगदी परफेक्ट असा मसाला तयार झाला आहे. एकदम कोरडा आणि छान मसाला झालेला आहे. वर्षभर मस्तपैकी टिकतो. भाज्यांना खूप छान रंग येतो. त्याची चव सुद्धा खूप छान आहे. वास बघाल तर इतका सुंदर वास इथे सुटलेला आहे. खमंग असा मसाल्याचा वास येत आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. वेगवेगळ्या छान छान रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केल्या, त्यासुद्धा नक्की बघा. इथे बघू शकता किती सुंदर असा मसाला तयार झालेला आहे. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. इथे एका हवाबंद डब्बीमध्ये आपल्याला वरणीमध्ये मसाला छान भरून ठेवायचा आहे. आपल्याला जेवढा लागतो तेवढा मी छोट्या वरणीमध्ये काढून घेतला आहे. त्यावरती एक पेपर घालायचा आहे आणि मस्तपैकी हवाबंद बरणी अशी पॅक करायची आहे. बाकीचा मसाला मोठ्या बरणीत भरला आहे. थँक्स फॉर वॉचिंग.